स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, भारतीय संविधान हे लवचिकता आणि ताठरता यांचा संगम आहे. लवचिकता म्हणजे फ्लेक्सिबल आहे, ताठरता म्हणजे रिजिड आहे. ते असं का म्हणलं जातं? तसं का म्हणलं जातं यासाठी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. अगोदर मी तुम्हाला असं का म्हणलं जातं हे सांगतो, त्यानंतर आपण काही गोष्टी शिकून घ्या. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, भारतीय संविधानामध्ये जे बदल केले जातात, हे बदल करण्याला आपण घटना दुरुस्ती हा शब्द वापरतो. कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट पहिली बाब. दुसरी बाब, भारतीय संविधानात हे जे बदल केले जातात, हे बदल आर्टिकल 368 नुसार केले जातात. घटना दुरुस्ती कलम 368 नुसार केली जाते. मग महत्त्वाची गोष्ट, ही घटना दुरुस्ती कशी केली जाते? तर भारतीय संविधानामध्ये घटना दुरुस्ती 3 पद्धतीने केली जाते. एक आहे साधारण बहुमताद्वारे, दुसरा आहे विशेष बहुमताद्वारे आणि तिसरा आहे विशेष बहुमत प्लस कमीत कमी अर्ध्या राज्यांची साधारण बहुमताने मान्यता. साधारण बहुमत कोणाचं? आपल्या संसदेचं. विशेष बहुमत कोणाचं? संसदेचं. या ठिकाणी सुद्धा विशेष बहुमत कोणाचं? संसदेचं. प्लस कमीत कमी अर्ध्या राज्यांची साधारण बहुमताने मान्यता. अर्ध्या राज्यांचे म्हणजे काय? या अर्ध्या राज्यांच्या विधानसभांची साधारण बहुमताने मान्यता. विधानसभांची साधारण बहुमताने मान्यता यानुसार आपण काय करू शकतो? हा बदल करू शकतो. आता मी तुम्हाला अगोदर काय करतो, हे सर्व प्रकारचे बहुमत शिकवतो आणि त्यानंतर आपण रिजिडिटी आणि फ्लेक्सिबिलिटी या मुद्द्याकडे येऊया. अगोदर आपण बहुमत पाहूया. पहा, बहुमत वेगवेगळ्या प्रकारची बहुमतं असतात. त्यापैकी ही 4 अत्यंत महत्त्वाची बहुमत आपण शिकणार आहोत. सगळ्यात पहिला आहे साधारण बहुमत, दुसरा आहे पूर्ण बहुमत, तिसरा आहे परिणामकारक बहुमत आणि चौथा आहे विशेष बहुमत. आपण एक एक बहुमत काय करूया, योग्य पद्धतीने समजून घेऊया. चला, हा खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे जो आपल्याला शिकायचा आहे. 4 प्रकारची बहुमतं, साधारण बहुमत, पूर्ण बहुमत, परिणामकारक बहुमत आणि विशेष बहुमत. एक एक व्यवस्थित समजून घ्या, गोष्टी क्लिअर होतील. सगळ्यात अगोदर आपण पाहूया साधारण बहुमत. साधारण बहुमत याला इंग्लिशमध्ये सिंपल मेजॉरिटी असं म्हणलं जातं. याला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये? सिंपल मेजॉरिटी. काय व्याख्या आहे साधारण बहुमताची? उपस्थित असणाऱ्या व मतदान करणाऱ्यांच्या अर्ध्यापेक्षा जास्त. काय डेफिनेशन आहे? उपस्थित असणाऱ्या व मतदान करणाऱ्यांच्या अर्ध्यापेक्षा जास्त. एकदा डेफिनेशन व्यवस्थित वाचा, मग मी पुढेही शिकवणार आहे. चला, आता समजा आपण सिंपल मेजॉरिटी पाहूया. समजा आपलं एक सभागृह आहे. या सभागृहाची सदस्य संख्या आहे 100. सदस्य संख्या आहे 100. पण त्या दिवशी उपस्थित सदस्य होते फक्त 70. उपस्थित होते फक्त 70 आणि या 70 लोकांपैकी मतदान केलं फक्त 50 लोकांनी. मतदान किती लोकांनी केलं? फक्त 50 लोकांनी केलं. बाकीच्या 30 लोकांपैकी पहा, 100 सदस्य संख्या आहे, 30 लोक अब्सेंट आहेत. मग जी 30 लोक आलेली नाहीये त्यापैकी काही लोक अब्सेंट असू शकतात, काही लोक डिस्क्वालिफाय झालेले असू शकतात, काही लोकांची डेथ झालेली असू शकते, काहीही कारण असू शकतं. आपल्या सभागृहाची सदस्य संख्या आहे 100 आणि त्या पर्टिक्युलर दिवशी, ज्या दिवशी आपल्याला यांचं साधारण बहुमत घ्यायचं होतं, त्या दिवशी फक्त 70 लोक आली. आपण सगळ्यांना बोलवलं होतं, आली फक्त 70 लोक. मग या 70 लोकांपैकी 70 लोकांनी मतदान नाही केलं. या 70 लोकांपैकी फक्त 50च लोकांनी मतदान केलं. मग मला सांगा, साधारण बहुमताची व्याख्या काय आहे? उपस्थित असणाऱ्या व मतदान करणाऱ्यांच्या अर्ध्यापेक्षा जास्त. मग मला सांगा, साधारण बहुमत 70च्या अर्ध्यापेक्षा जास्त असेल का 50च्या अर्ध्यापेक्षा जास्त असेल? विचार करा. साधारण बहुमत 70च्या अर्ध्यापेक्षा जास्त असेल का 50च्या अर्ध्यापेक्षा जास्त असेल? पहा, 70 लोक प्रेझेंट आहेत, पण या 70 लोकांनी मतदान केलंय का? नाही केलं. मतदान फक्त किती लोकांनी केलंय? 50. म्हणजे ही फक्त काय झाली? ही लोक फक्त प्रेझेंट झाली.
पण 50 लोक काय झाली, ही प्रेझेंट पण होती आणि यांनी वोटिंग पण केलं. प्रेझेंट पण होतं आणि यांनी वोटिंग पण केलं. ही 70ला 70 प्रेझेंट आहेत, पण या 70 पैकी फक्त 50 लोकांनी वोटिंग केलंय. मग साधारण बहुमत काउंट करताना एकूण सदस्य संख्या महत्वाची असते का? नाही. जेवढी लोक उपस्थित आहेत हे महत्वाचं असतं का? नाही. महत्वाचं काय असतं, उपस्थित असणारे व या उपस्थित असणाऱ्यांपैकी जेवढ्या लोकांनी मतदान केले ती लोक महत्वाची असतात. सो इथं साधारण बहुमत किती असेल? साधारण बहुमत असेल 26. परत एकदा लक्षात घ्या, साधारण बहुमत सिंपल मेजॉरिटी सोपी व्याख्या आहे, उपस्थित असणाऱ्या व मतदान करणाऱ्यांच्या अर्ध्यापेक्षा जास्त. बरोबर आहे. तर इथे मी एक्झाम्पल काय घेतलं, आपली एकूण सदस्य संख्या आहे 100. या 100 पैकी किती लोक प्रेझेंट होते? फक्त 70 लोक प्रेझेंट होते. या 70 पैकी 70 लोकांनी मतदान केलं का? नाही. त्यांच्या पक्षानं सांगितलं, 20 लोकांच्या पक्षानं सांगितलं मतदान नाही करायचं आपल्याला. सो 20 लोक आलीत पण त्यांनी मतदान नाही केलं. या 70 पैकी मतदान फक्त कितींनी केलं? 50नी केलं. मग सिंपल मेजॉरिटी काय आहे? उपस्थित असणाऱ्या व मतदान करणाऱ्यांच्या अर्ध्यापेक्षा जास्त. प्रेझेंट अँड वोटिंगच्या हाफपेक्षा जास्त. सो 50 प्रेझेंट अँड वोटिंग होते, याचं हाफ 25 होतं, अर्ध्यापेक्षा जास्त 26 होईल. सो 26 काय झाली? सिंपल मेजॉरिटी झाली. हे झालं साधारण बहुमत. आता हे आपण काय करूया, आपल्या लोकसभेला अप्लाय करायचा प्रयत्न करूया. आपली लोकसभा, मला सांगा आपल्या लोकसभेची सदस्य संख्या किती आहे? आपल्या लोकसभेची सदस्य संख्या आहे 550. 550 बरोबर. आता एक महत्त्वाचा शब्द आहे ज्याला आपण मराठीमध्ये इंग्लिशमध्ये कोरम असं म्हणतो, किंवा मराठीत आपण याला गणसंख्या हा शब्द वापरतो. गणसंख्या, कोरम किंवा गणसंख्या म्हणजे काय? सिंपल डेफिनेशन व्यवस्थित लक्ष देऊ नये का? सभागृहाच्या कामकाजाला कायदेशीर मान्यता देण्यासाठी, सभागृहाच्या कामकाजाला कायदेशीर मान्यता देण्यासाठी कमीत कमी किती सदस्यांची उपस्थिती असावी याला आपण कोरम किंवा गणसंख्या या नावाने ओळखतो. सभागृहाच्या कामकाजाला कायदेशीर मान्यता देण्यासाठी कमीत कमी किती सदस्य उपस्थित असावे याला आपण कोरम किंवा गणसंख्या असं म्हणतो. आणि कोरम आहे 10%. कोरम किती आहे? 10% कोरम आहे. मग 550 जर आपली सदस्य संख्या असेल तर आपल्या लोकसभेच्या कामकाजाला कायदेशीर मान्यता देण्यासाठी कमीत कमी किती सदस्य उपस्थित असायला हवे? तर कमीत कमी किती सदस्य उपस्थित असायला हवे? 55 सदस्य उपस्थित असायला हवे. कमीत कमी 55. मग मला सांगा, एखाद्या दिवशी फक्त 55 सदस्य आले, त्यांनी एखादं बिल मांडलं, या बिलावर मतदान झालं आणि ते बिल सिंपल मेजॉरिटीनं पास करायचं असेल तर मला सांगा सिंपल मेजॉरिटी किती असेल? आपण इमॅजिन करूया 55 सदस्य आले आणि 55ला 55 सदस्यांनी मतदान केलं, तर सिंपल मेजॉरिटी किती असेल? 55चा अर्ध किती होतं? 55चा हाफ होतं 27.5. 27.5 पेक्षा जास्त काय असेल? 28. सो 28 सदस्यांची आयडियली, प्रॅक्टिकली हे शक्य नाहीये, आयडियली 28 सदस्यांची सिंपल मेजॉरिटी होऊ शकते. म्हणजे पहा, 550 सदस्य असलेल्या लोकसभेमध्ये फक्त 28 सदस्यांची आयडियली, थिअरॉटिकली, बुकिश पद्धतीने सिंपल मेजॉरिटी होऊ शकते. आणि आपलं संविधानातील काही तरतुदी, सगळ्या नाही, आपल्या संविधानातील काही तरतुदी आपण सिंपल मेजॉरिटीनं बदलवू शकतो. मग मला सांगा, आपल्या संविधानात बदल करणं खूप अवघड आहे का खूप इझी आहे? खूप इझी आहे. आपल्या संविधानातील काही तरतुदींमध्ये बदल करणं खूप इझी आहे का? कारण 550 सदस्यांपैकी फक्त 28 सदस्यांना घेऊन आपण बदल करू शकतो. यामुळे म्हणलं जातं भारतीय संविधान फ्लेक्सिबल आहे. भारतीय संविधान काय आहे? फ्लेक्सिबल आहे. नाही लक्षात? हे परत एकदा सांगणार आहे. फक्त मला सांगा, तुम्हाला सिंपल मेजॉरिटी आणि भारतीय संविधानाचा अर्थ कळला का? आपल्या लोकसभेचा एक्झाम्पल कळलं का? कळलं नसेल तर व्हिडिओ काय करा, परत एकदा बॅकमध्ये घ्या, परत एकदा पाहून घ्या, तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. फक्त लक्षात घ्या, सिंपल मेजॉरिटी म्हणजे काय? उपस्थित असणाऱ्या व मतदान करणाऱ्यांच्या अर्ध्यापेक्षा जास्त, ही झाली सिंपल मेजॉरिटी. क्लिअर? तर हा पहिला मुद्दा झाला. आता आपण दुसरं पाहूया. दुसरं आहे पूर्ण बहुमत, एकूण सदस्य संख्येच्या अर्ध्यापेक्षा जास्त. याला आपण काय म्हणतो? ॲब्सोल्यूट मेजॉरिटी. याचा आपण एक्झाम्पल पाहूया. समजा आपली सदस्य संख्या आहे, एक आयडियल सदस्य संख्या आहे 100. आपण त्या दिवशी एखादं बिल मांडलेलं आहे आणि हे बिल पास करण्यासाठी आपल्याला ॲब्सोल्यूट मेजॉरिटी, पूर्ण बहुमताची आवश्यकता आहे. सदस्य संख्या आहे 100
आपण एखाद्या दिवशी बिल मांडले आणि आपल्याला अपेक्षा आहे आपल्याला ॲब्सोल्यूट मेजॉरिटी हवी आहे. आता या 100 सदस्यांपैकी काय झालं, 100 सदस्यांपैकी त्या दिवशी समजा 10 सदस्य अब्सेंट होते, त्यानंतर 5 सदस्य हे डिस्क्वालिफाय झालेले आहेत. डिस्क्वालिफाय म्हणजे निलंबन झालेलं आहे काहीतरी कारणासाठी, आणि 5 सदस्यांच्या जागा रिक्त झालेल्या आहेत का, डेथ झाल्यामुळं किंवा कशामुळं ते रिक्त झालेले आहेत. बरोबर. आणि त्या दिवशी 10 लोक आलेच नाही. म्हणजे मला सांगा इफेक्टिव्हली त्या दिवशी किती लोक आले, 100 पैकी 10 आणि 20 गेले, 80 लोक आली. 80 लोक आली. समजा या 80 लोकांपैकी फक्त 60 लोकांनी मतदान केलं, म्हणजे उपस्थित किती होते, 80. आणि मतदान किती लोकांनी केलं, फक्त 60 लोकांनी केलं. मग मला सांगा ॲब्सोल्यूट मेजॉरिटी किती असेल, पूर्ण बहुमत किती असेल. बघा इथे एक लक्षात घ्या, पूर्ण बहुमत ठरवताना किती लोक अब्सेंट आहेत, कोण डिस्क्वालिफाय झालंय, कोणाची डेथ झाली आहे, कोण आलेलं नाहीये, हे मॅटर करतं का, हे सगळं काहीच मॅटर करत नाही. ॲब्सोल्युटली काहीच मॅटर करत नाही. पूर्ण बहुमतामध्ये एकमेव घटक काय असतो, तुमच्या एकूण सदस्य संख्येच्या अर्ध्यापेक्षा जास्त. ॲब्सोल्यूट मेजॉरिटीची व्याख्या काय आहे, एकूण सदस्य संख्येच्या अर्ध्यापेक्षा जास्त. आपली एकूण सदस्य संख्या 100 आहे, सो या 100च्या अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजे किती होतं, 51. लक्षात ठेवा, फरक लक्षात घ्या. सिंपल मेजॉरिटीमध्ये काय होतं, उपस्थित असणाऱ्या व मतदान करणाऱ्यांच्या अर्ध्यापेक्षा जास्त. बरोबर. ॲब्सोल्यूटमध्ये काय आहे, कोण उपस्थित आहे, कोणी मतदान केले, कोण डिस्क्वालिफाय झाले, कोणाची डेथ झाली आहे, कोणत्या जागा रिक्त झाल्यात, हे काहीच मॅटर करत नाही. ॲब्सोल्यूटमध्ये फक्त काय मॅटर करतं, एकूण सदस्य संख्येच्या अर्ध्यापेक्षा जास्त. या ठिकाणी एकूण सदस्य संख्या किती आहे, 100. 100चा अर्ध होतं 50. 50च्या अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजे किती होईल, ते होईल 51. सो इथं काय असायला हवं, 51 ही काय असेल, ॲब्सोल्यूट मेजॉरिटी असेल, पूर्ण बहुमत असेल. 51 काय असेल, ॲब्सोल्यूट मेजॉरिटी असेल किंवा पूर्ण बहुमत असेल. राहील लक्षात. पहा मी तुम्हाला काय सांगतोय, जेव्हा आपण एक एक बहुमत शिकायला जाऊ ना, तेव्हा एक एक कन्सेप्ट तुमचा क्लिअर होत जाईल. आपल्याला सुरुवातीला लक्षात येत नाही, पण जेव्हा आपले हे कन्सेप्ट एकदा क्लिअर व्हायला सुरू होतात, त्यानंतर गोष्टी क्लिअर व्हायला सुरू होतात. सो आपण 2 प्रकारचं बहुमत पाहितलं. पहिलं आपण पाहितलं सिंपल मेजॉरिटी, दुसरं आपण पाहितलं ॲब्सोल्यूट मेजॉरिटी, साधारण बहुमत आणि पूर्ण बहुमत. आता तिसरं आपण पाहूया, ते तिसरं आहे परिणामकारक बहुमत. इंग्लिशमध्ये आपण याला म्हणतो इफेक्टिव्ह मेजॉरिटी. काय म्हणतो, इफेक्टिव्ह मेजॉरिटी. हे आपण समजून घ्या. चला, थोडंसं इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे. इफेक्टिव्ह मेजॉरिटी काय आहे, इफेक्टिव्ह मेजॉरिटीचा फॉर्म्युला किंवा डेफिनेशन काय आहे, परिणामकारक सदस्य संख्येच्या अर्ध्यापेक्षा जास्त, मोर दॅन हाफ ऑफ द देन मेंबर्स ऑफ द हाऊस. हे मी इंग्लिशमध्ये लिहितो कारण परिणामकारक सदस्य संख्या हा शब्द क्लिअर होत नाही. मोर दॅन हाफ ऑफ द देन मेंबर्स ऑफ द हाऊस, मी इंग्लिशमध्ये इथं लिहितो. मोर दॅन हाफ ऑफ द देन मेंबर्स ऑफ हाऊस म्हणजे काय, त्यावेळी जेवढे सभागृहाचे सदस्य आहेत त्यांच्या अर्ध्यापेक्षा जास्त. त्यावेळी जेवढे सभागृहाचे सदस्य आहेत त्यांच्या अर्ध्यापेक्षा जास्त. आपण इथे एक्झाम्पल घेऊ. समजा आपली सदस्य संख्या आहे 100, आपली एकूण सदस्य संख्या आहे 100. या 100 पैकी त्या दिवशी बिल मांडायचं होतं, तर त्या बिल मांडण्यासाठी लेटस 70 सदस्य प्रेझेंट होते. 70 सदस्य प्रेझेंट होते, 10 सदस्य ॲब्सेंट होते. बरोबर आहे. 10 सदस्यांची डेथ झाली होती म्हणून यांचं पद रिक्त होतं, आणि 10 सदस्य काही कारणासाठी निलंबित झाले होते. निलंबित नाही, कंप्लीट डिस्क्वालिफाय झाले होते, म्हणजे यांचं सदस्यत्व रद्द झालं होतं. सदस्यत्व रद्द झालं होतं, यांचं सदस्यत्व रद्द झालं होतं. पहा इथं काय म्हणलंय, द देन मेंबर्स, म्हणजे त्यावेळी तिथं जेवढे मेंबर्स आहेत सभागृहाचे त्यांच्या अर्ध्यापेक्षा जास्त. प्रेझेंट आणि वोटिंग म्हणलं नाहीये, सभागृहाचे जेवढे सदस्य आहेत ते,
आता मला सांगा, 100 सदस्य आपल्या सभागृहाचे अपेक्षित आहेत. प्रेझेंट किती आलेत? 70. सो हे आपण काउंट करणार. 10 अब्सेंट आहेत. मला सांगा, हे सदस्य अब्सेंट जरी असले तरी हे सभागृहाचे सदस्य आहेत की नाहीत? सांगा. हे आहेत ना. हे फक्त आज आलेले नाहीयेत, पण मला सांगा यांचं सदस्यत्व गेलेलं आहे का? नाही, यांचं सदस्यत्व गेलेलं नाहीये. हे आजही सभागृहाचे सदस्य आहेत. मग मला सांगा, हे सदस्य आहेत, करेक्ट आहे. मग आपण यांना सुद्धा काय करणार? काउंट करणार. 10 लोकांची डेथ झाली आहे. मला सांगा, ज्यांची डेथ झालेली आहे ते सदस्य असतील का? नाही, कारण ते नाहीच आहेत ना, ते हयात नाहीयेत. सो त्यांचं ते सदस्य नाही. बरोबर. 10 सदस्यांचं सदस्यत्व रद्द झालंय. मला सांगा, ज्यांचं सदस्यत्व रद्द झालेलं आहे ते सदस्य कसे असतील? सो ते सदस्य नाहीयेत. म्हणजे मला सांगा, त्यावेळी आपल्या सभागृहाची परिणामकारक सदस्य संख्या किती झाली? 70 प्लस अब्सेंट असणारे 10, म्हणजे किती झालं? 80. 80चा अर्ध किती होतं? 80चा अर्ध होतं 40. मग 40 जर असेल तर ॲब्सोल्यूट मेजॉरिटी काय आहे? सभागृहाच्या परिणामकारक सदस्य संख्येच्या अर्ध्यापेक्षा जास्त, मोर दॅन हाफ ऑफ द देन मेंबर्स ऑफ द हाऊस. सो 40 पेक्षा जास्त काय असतं? 41. सो या ठिकाणी इफेक्टिव्ह मेजॉरिटी किती असेल? 41 असेल. म्हणजे मला सांगा, थोडक्यात आपण या ठिकाणी ॲब्सोल्यूट मेजॉरिटी इफेक्टिव्ह मेजॉरिटी काउंट करताना किंवा इफेक्टिव्ह सदस्य संख्या काउंट करताना आपण ज्या जागा रिक्त जे परमनंट असतं, फक्त त्या जागा काउंट करत नाही, बाकी सर्वच्या सर्व जागा आपण काउंट करतो. समजा काही सदस्यांचं तात्पुरतं निलंबन झालं असेल, ज्यांना परत आपण घेणार आहोत, तर त्यांना आपण इथे काउंट करणार का? येस, 100% काउंट करणार. कारण ते सदस्य आहेत. त्यांचं काय झालंय? एका पर्टिक्युलर कालावधीसाठी त्यांचं सदस्यत्व निलंबित झालेलं आहे, जे त्यांना परत दिलं जाईल. ज्यांचं सदस्यत्व रद्द झालंय त्यांना आपण काउंट नाही करणार, कारण ते सदस्य नाहीयेत. याला म्हणायचं इफेक्टिव्ह मेजॉरिटी किंवा परिणामकारक बहुमत. राहील लक्षात? आपण 3 पाहितले. सिंपल मेजॉरिटी, उपस्थित असणाऱ्या व मतदान करणाऱ्यांच्या अर्ध्यापेक्षा जास्त. दुसरं आपण पाहिलं ॲब्सोल्यूट मेजॉरिटी, एकूण सदस्य संख्येच्या अर्ध्यापेक्षा जास्त. हे काउंट करताना कोण प्रेझेंट आहे, कोण अब्सेंट आहे, कोण निलंबन झालंय, कोणाचं सदस्यत्व रद्द झालंय, कोणाची डेथ झाली आहे, हे आपल्याला काहीच मॅटर करत नाही. त्यानंतर आहे परिणामकारक बहुमत. यामध्ये आपण इफेक्टिव्ह स्ट्रेंथ काउंट करतो. इफेक्टिव्ह स्ट्रेंथमध्ये आपण काय काउंट करतो? तुमचं त्यावेळेस किती सदस्य संख्या आहे, म्हणजे डेथ झालेले, सदस्यत्व रद्द झालेले आपण मायनस करतो. जी लोक उरतात त्यांना आपण फक्त ॲड करतो. याला म्हणायचं परिणामकारक बहुमत. आलं लक्षात? हा झाला तिसरा प्रकारचं बहुमत. आता चौथा आपण पाहणार आहोत विशेष बहुमत, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो स्पेशल मेजॉरिटी. विशेष बहुमत ज्याला आपण म्हणतो स्पेशल मेजॉरिटी. पहा, स्पेशल मेजॉरिटी करण्यासाठी मी तर थोडं बारीक लिहितो, जेणेकरून आपल्याला जागा पुरेल. पहा, स्पेशल मेजॉरिटीसाठी काय असेल? उपस्थित असणाऱ्या व मतदान करणाऱ्यांच्या 2/3 पेक्षा जास्त. उपस्थित असणाऱ्या व मतदान करणाऱ्यांच्या 2/3 पेक्षा जास्त. सिंपलमध्ये काय होतं? उपस्थित असणाऱ्या व मतदान करणाऱ्यांच्या अर्ध्यापेक्षा जास्त. इथं काय आहे? उपस्थित असणाऱ्या व मतदान करणाऱ्यांच्या 2/3 पेक्षा जास्त. आणि या ठिकाणी जो आकडा येईल, हा आकडा मी वरचं स्पेशल मेजॉरिटी कट करतो. या ठिकाणी जो आकडा येईल, हा आकडा काय असायला हवा? एकूण सदस्यांच्या अर्ध्यापेक्षा जास्त. एकूण सदस्यांच्या अर्ध्यापेक्षा जास्त. करेक्ट आहे? आलं लक्षात? याला म्हणायचं स्पेशल मेजॉरिटी. आता तुम्ही म्हणाल, सर याला कसं स्पेशल मेजॉरिटी म्हणजे? आम्हाला तर काहीच कळलं नाही. आणि यात काय, तुम्ही फक्त डेफिनेशन सांगितलं. आता याला पण एक्झाम्पल घ्या, योग्य पद्धतीने एक्झाम्पल घ्या. पहा, इथं काय आहे? स्पेशल मेजॉरिटी मिळवण्यासाठी 2 कंडिशन्स फुलफिल व्हायला हव्या. 2 महत्त्वाच्या कंडिशन्स. काय? पहिली महत्त्वाची कंडिशन, उपस्थित असणाऱ्या व मतदान करणाऱ्यांच्या 2/3 पेक्षा जास्त. आणि या ठिकाणी जो आकडा येईल, हा आकडा काय असायला हवा? हा एकूण सदस्य संख्येच्या अर्ध्यापेक्षा जास्त असायला हवा. मग मला सांगा, या 2 कंडिशनपैकी कोणती कंडिशन फिक्स्ड आहे? कोणता आकडा फिक्स्ड आहे? हा वाला का हा वाला? हा वाला आकडा फिक्स आहे का? कारण स्पेशल मेजॉरिटीमध्ये काहीही हो, तुम्हाला एकूण सदस्य संख्येच्या अर्ध्यापेक्षा जास्त सदस्य तुम्हाला मिळायलाच हवे.
एकूण सदस्य संख्येच्या अर्ध्यापेक्षा जास्त सदस्य तुम्हाला मिळणं अपेक्षित आहे. आपण एक कंडिशन घेऊया. समजा आपल्या सभागृहाची सदस्य संख्या आहे 100. लेट अस से आपल्या सभागृहाची सदस्य संख्या आहे 100. पहिली केस, त्या दिवशी प्रेझेंट, मी इथं वेगळं लिहितो, 100 सदस्य संख्या वरती लिहितो. आपल्या समजा सभागृहाची सदस्य संख्या आहे 100. समजा पहिली केस, प्रेझेंट अँड वोटिंग, किती लोकांनी प्रेझेंट होते, किती लोकांनी मतदान केलं आपण पाहूया. समजा त्या दिवशी प्रेझेंट अँड वोटिंग किती होते, किती लोक त्या बिलला येस म्हणले, किती लोक त्या बिलला नो म्हणले. आपण एक एक कंडिशन समजून घ्या. समजा आपल्या सभागृहाची सदस्य संख्या आहे 100. त्या दिवशी 70 लोक प्रेझेंट होते आणि या 70 लोकांनी वोटिंग केलं. आपण हे इमॅजिन करूया की जेवढी लोक प्रेझेंट आहेत ही सगळीच्या सगळी लोक वोट करणार आहेत. 70 लोक प्रेझेंट होती आणि या 70 लोकांनी वोटिंग केलं. समजा या 70 लोकांपैकी 50 लोक येस म्हणली त्या बिलला आणि 20 लोक नो म्हणली. तर मला सांगा ही स्पेशल मेजॉरिटी होईल का? आपण पाहूया. स्पेशल मेजॉरिटीमध्ये काय कंडिशन आहे? उपस्थित असणाऱ्या व मतदान करणाऱ्यांच्या 2/3 पेक्षा जास्त. मला सांगा इथं उपस्थित आणि मतदान करणारे किती? 70. 70चं 2/3 किती होतं? 70 गुणिले 2/3. 3 एक 3, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, बरोबर आहे. सो हे किती होतं? 46.68. येस, 50 लोक येस म्हणलेत म्हणजे पहिली कंडिशन फुलफिल होतीये. उपस्थित असणाऱ्या व मतदान करणाऱ्यांच्या 2/3 पेक्षा जास्त लोकांनी हो म्हणले. सो पहिली कंडिशन फुलफिल होतीये. दुसरी, एकूण सदस्य संख्येच्या अर्ध्यापेक्षा जास्त. अरे ही होत नाहीये का? कारण आपली एकूण सदस्य संख्या किती आहे? 100. 100चा अर्ध किती होतं? 50. अर्ध्यापेक्षा जास्त किती होतं? 51. म्हणजे मला सांगा एक कंडिशन फुलफिल झाली आणि दुसरी जर नाही झाली तर ते विशेष बहुमत असेल का? नाही. सो हे विशेष बहुमत असणार नाही. सॉरी, हे विशेष बहुमत नाही. आपण दुसरी कंडिशन पाहूया. दुसरी, बरोबर, दुसरी. समजा त्या दिवशी फक्त 60 लोक प्रेझेंट आहेत. फक्त 60 लोक प्रेझेंट आहेत. 60 पैकी लेट अस से 51 लोकांनी येस म्हणलं, 9 लोक नाही म्हणले. 60 पैकी 51 लोक येस म्हणले आणि 9 लोक नाही म्हणले. आता होईल का? मला सांगा 60चं 2/3 किती होतं? 60 गुणिले 2/3. 3 एक 3, 3 दोन्ही 6, हे 20 आले, 20 दोन्ही 40, किती झालं? 40 झालं. सो येस, पहिली कंडिशन फुलफिल होतीये. हे उपस्थित आणि मतदान करणारे आहेत तर यांच्या 2/3 किती होतं? 40 होतं. 2/3 पेक्षा जास्त 41 असतं. मात्र या ठिकाणी 51 लोकांनी येस म्हणलंय. सो हे पहिली कंडिशन फुलफिल होतीये. दुसरी कंडिशन फुलफिल होतीये का? एकूण सदस्य संख्येच्या अर्ध्यापेक्षा जास्त. येस, सदस्य संख्या आपली किती आहे? 100. याच्या अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजे किती झालं? 51. सो ऑब्व्हियसली ते पण कंडिशन होतं. सो इथे लक्षात घ्या ही काय असेल? ही विशेष बहुमत क्लिअर असणार आहे. आता आपण आणखीन एक कंडिशन पाहूया. तिसरी, समजा एखाद्या दिवशी 90 लोक प्रेझेंट आहेत. 90 आणि 90 लोकांपैकी 51 लोक येस म्हणले आणि बाकीचे किती होतील? 29 लोक नाही म्हणले. 90 पैकी 51 लोक येस म्हणले, किंवा आपण दुसरं आणखीन पाहूया, 60 लोक येस म्हणले. 51 नाही, लेट अस से 60 लोक येस म्हणले, राईट, 60, आणि 30 लोक नो म्हणले 90 पैकी. आता होईल का विशेष बहुमत? मला सांगा 90चं 2/3 किती होतं? इथं करतो मी गणित, कुठं जागा आहे इथंच करतो. 90 गुणिले 2/3, 3 एक 3, 3 त्रिक 9, 30 आले, 30 दोन्ही 60, 2/3 किती होतं? 60. पण मला सांगा इथं 60च लोक येस म्हणलेत आणि आपल्याला उपस्थित असणाऱ्या आणि मतदान करणाऱ्यांना एवढं हवंय का उपस्थित असणाऱ्या आणि मतदान करणाऱ्यांच्या 2/3 पेक्षा जास्त हवंय? जास्त हवंय. 60 2/3 झालं. 60 2/3 पेक्षा जास्त काय असेल? 61 असेल. पण या ठिकाणी 60च आहे. मग मला सांगा हे विशेष बहुमत होईल का? हे सुद्धा विशेष बहुमत होणार नाही. हे सुद्धा विशेष बहुमत होणार नाही, हे लक्षात ठेवा. आलं लक्षात? सो विशेष बहुमतामध्ये सगळ्यात महत्वाची बाब काय आहे? तर महत्वाची बाब ही आहे की त्या ठिकाणी 2 कंडिशन्स फुलफिल व्हायला हव्या. पहिली कंडिशन, उपस्थित असणाऱ्या व मतदान करणाऱ्यांच्या 2/3 पेक्षा जास्त, आणि हा जो आकडा आहे हा आकडा एकूण सदस्य संख्येच्या अर्ध्यापेक्षा जास्त जर असेल तरच त्याला विशेष बहुमत म्हणलं जाईल. अदरवाईज त्याला विशेष बहुमत म्हणलं जाणार नाही. आलं लक्षात?
सो 4 बहुमत आपण पाहितले. सगळ्यात पहिलं आपण पाहितलं सिंपल, दुसरं पाहितलं ॲब्सोल्यूट, तिसरं पाहितलं इफेक्टिव्ह, चौथं पाहितलं विशेष बहुमत. मग मला सांगा विशेष बहुमतामध्ये सगळ्यात की कंडिशन काय आहे? सर्वात की कंडिशन आहे एकूण सदस्य संख्येच्या अर्ध्यापेक्षा जास्त. मग आपल्या लोकसभेची सदस्य संख्या आहे 550. किती आहे? 550. याचा अर्ध किती होतं सांगा? याचा अर्ध होतं 275. बरोबर आहे, 275. मग अर्ध्यापेक्षा जास्त किती होतं? अर्ध्यापेक्षा जास्त होतं 276. मला सांगा लोकसभेच्या 276 सदस्यांची मान्यता मिळवणं या आघाडीच्या कार्यक्रमात एवढं सोपं आहे का? नाही, हे एवढं सोपं नाही आहे. त्यामुळे विशेष बहुमत मिळवणं सुद्धा काय आहे? थोडंसं कठीण आहे, किचकट आहे. आलं लक्षात? चला आता आपण आपल्या मेन मुद्द्याकडे येऊया. सॉरी, आलं साधारण बहुमत, पूर्ण बहुमत, परिणामकारक बहुमत, विशेष बहुमत. उपस्थित असणाऱ्या व मतदान करण्याच्या 2/3 पेक्षा जास्त. व हा आकडा कोणता आकडा? हा इथपर्यंतचा आकडा. एक मिनिट, हा वाला आकडा, हा आकडा काय असायला हवा? एकूण सदस्य संख्येच्या अर्ध्यापेक्षा जास्त असायला हवा. इथलचा आकडा काय? एकूण सदस्य संख्येच्या अर्ध्यापेक्षा जास्त असायला हवा. मग या ठिकाणी हा काय आहे? तर आपल्या संविधानामध्ये 3 पद्धतीने घटनादुरुस्ती करता येऊ शकते. सगळ्यात पहिली पद्धत आहे साधारण बहुमत. कोणाचं? संसदेचं, म्हणजे लोकसभेचं आणि राज्यसभेचं. मला सांगा, मी मगाशी तुम्हाला सांगितलं लोकसभेचं साधारण बहुमत म्हणजे आपण थेरॉटिकल लेवलला पुस्तकी पद्धतीला गेलो तर कमीत कमी 550 पैकी किती सदस्यांचं बहुमत मिळू शकतं? फक्त 28. म्हणजे विचार करा, संविधानातील एखादी तरतूद जर 550 पैकी फक्त 28 सदस्यांनी जर बदलविता येत असेल तर आपलं संविधान रिजिड आहे का फ्लेक्सिबल आहे? फ्लेक्सिबल आहे, लवचिक आहे, खूप सहज आपण बदलवू शकतो. दुसरं विशेष बहुमत. मला सांगा विशेष बहुमतामध्ये काय डेफिनेशन होती? उपस्थित असणाऱ्या व मतदान करणाऱ्यांच्या 2/3 पेक्षा जास्त. व इथं जो आकडा येईल हा हा एकूण सदस्य संख्येच्या अर्ध्यापेक्षा जास्त असायला हवा. मला सांगा अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजे आपण किती पाहितलं? 276. 276 सदस्यांची मान्यता मिळवणं सोपं आहे का? अवघड आहे. राज्यसभेमध्ये सुद्धा अवघड आहे, लोकसभेमध्ये सुद्धा अवघड आहे. सो आपण काही तरतुदींना सहजासहजी बदलवू शकत नाही, म्हणून आपलं संविधान काय आहे? रिजिड आहे. आणि तिसरं आपल्याला काय हवंय? विशेष बहुमत हवंय. विशेष बहुमत म्हणजे काय? आपल्या काय म्हणते ते लोकसभा आणि राज्यसभेचं विशेष बहुमत प्लस कमीत कमी अर्ध्या राज्यांची साधारण बहुमताने मान्यता. हे सुद्धा खूप जास्त डिफिकल्ट आहे, खूप जास्त किचकट आहे. यामुळे काय आपल्याला हे मिळणं थोडंसं कठीण आहे. सो या 2 पद्धतीमुळे आपल्या संविधानाला रिजिड किंवा कठीण म्हणलं जातं. या पद्धतीमुळे आपल्या संविधानाला काय? लवचिक म्हणलं जातं. जे पुढे दिलेलं आहे मी फक्त वाचून दाखवतो. लवचिक का म्हणलेलं आहे? संविधानातील खूप सर्व तरतुदी आपण साधारण बहुमताने बदलवू शकतो. यामुळे संविधानाला लवचिक किंवा फ्लेक्सिबल म्हणलेलं आहे. साधारण बहुमतामुळे काय म्हणतो आपण? साधारण बहुमतामुळे काय म्हणतो? फ्लेक्सिबल किंवा लवचिक असं म्हणतो. तर दुसरं काय? ताठर संविधान. संविधानातील खूप सर्व बाबी बदलविण्यासाठी संसदेचं विशेष बहुमत व त्यासोबतच कमीत कमी अर्ध्या राज्यांची साधारण बहुमताने मान्यता असणं आवश्यक आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ही जी अर्ध्या राज्यांची मान्यता आहे ना, अर्ध्या राज्यांची मान्यता साधारण बहुमताने, याला कोणतीही वेळेची मर्यादा नाही. म्हणजे त्या राज्यांना वाटेल तेव्हा ते मान्यता देतील, त्यांच्यावर वेळेचीच मर्यादा नाही. आलं लक्षात? मला सांगा हे चेंज करणं सोपं आहे का अवघड आहे? राईट. सो हे खूप जास्त डिफिकल्ट आहे. यामुळे आपलं संविधान काय? रिजिड सुद्धा म्हणलं जातं. तर आपण आज या ठिकाणी थांबूया. आज तुमचे डाऊट यामुळे नाही घेत की मला आता लगे 15 मिनिटांनी परत दुसरं लेक्चर आहे आणि मला ऑफलाईन लेक्चर आहे, परत जावं लागतं. सो आज आपण या ठिकाणी थांबूया. उद्या मी तुमच्या लेक्चर अगोदर संपल आणि आजचे सुद्धा तुमचे डाऊट क्लिअर करेल, त्याबद्दल माफी मागतो. पण मला परत 15 मिनिटांनी लेक्चर आहे, थोडं गाडीवर थोडं दूर जायचं आहे. सो आपण लवकरात लवकर भेटूया उद्याच्या लेक्चरला. तुम्हाला काही डाऊट असतील तर अभ्यासाचे डाऊट मला काय करा, माझ्या व्हॉट्सअपच्या नंबरला सेंड करून ठेवा. मी त्या ठिकाणी तुम्हाला नक्की मेसेज करून रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. तर भेटूया उद्याच्या लेक्चरला. तोपर्यंत सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच Google Play Storeवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65.